श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आपले मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते की तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि भरभराटी नांदो. मंडळी, येत्या 29 जुलै 2026 बुधवार गुरुपौर्णिमा आहे. हा दिवस वर्षातील सर्वात पवित्र आणि शुभ दिवसापैकी एक मानला जातो. या दिवशी आपण आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना करतो. पण आज मी तुम्हाला फक्त गुरूंचे महत्त्व सांगणार नाही. या व्हिडिओमध्ये शेवटी मी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि नजरेच्या दोषापासून संरक्षण मिळण्यासाठी एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते? आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. महर्षी व्यास त्यांची जयंती म्हणून हा दिवस साजरा केला जाते. त्यांनी वेद, पुराणे आणि महाभारतासारखे महान ग्रंथ मानवजातीला दिले. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना देवापेक्षा श्रेष्ठ स्थान दिले गेले आहे. आपण सर्वांनी हा श्लोक ऐकला असेल. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. याचा अर्थ गुरु हेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. गुरु म्हणजे आपल्या जीवाला योग्य दिशा दाखवणारे दैवत. आपले खरे गुरु कोण? आपले पहिले गुरु म्हणजे आई वडील, त्यानंतर आपल्याला शिक्षण देणारे शिक्षक, आध्यात्मिक मार्ग दाखवणारे सद्गुरू आणि स्वामी समर्थ. भक्तांसाठी परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज हे सर्वश्रेष्ठ गुरु आहेत. म्हणून या दिवशी स्वामींची सेवा, नामस्मरण आणि उपासना केल्यास त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो. गुरुपौर्णिमेला स्वामींची पूजा कशी करावी? सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा आणि देवघर स्वच्छ करा. स्वामींची मूर्ती असल्यास पंचामृत किंवा स्वच्छ पाण्याने अभिषेक करा. फोटो असल्यास स्वच्छ पुसून अष्टगंध लावा. पिवळी किंवा चाफ्याची फुले अर्पण करा. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवा. त्यानंतर मनापासून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. शक्य असल्यास 11 माळ जप, गुरुचरित्राचा 14वा अध्याय किंवा स्वामी चरित्र सारामृत पारायण करा. असे म्हटले जाते की या दिवशी केलेली सेवा अनेक पटीने फलदायी ठरते. मुलांसाठी हा उपाय का करायचा? प्रत्येक आई वडिलांची एकच इच्छा असते, माझ्या मुलाने अभ्यासात यशस्वी व्हावे, चांगली नोकरी मिळावी, वाईट संगतीपासून दूर राहावे, त्यांच्यावर कोणतेही संकट येऊ नये. काही वेळा मूल हुशार असूनही अभ्यास लक्ष लागत नाही, घरात चिडचिड वाटते, नकारात्मक विचार येतात, कामात अडथळे निर्माण होतात. अशा वेळी अनेक ज्येष्ठांच्या मते नजरदोष किंवा नकारात्मक ऊर्जा यांची परिणाम असू शकतात. यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक पारंपरिक उपाय केला जातो. गुरुपौर्णिमेचा प्रभावी उपाय. हा उपाय 29 जुलै बुधवारी दुपारी 12 वाजेपूर्वी करणे अधिक शुभ मानले जाते. सर्वप्रथम साधा अळणी भात शिजून घ्या. भातात मीठ किंवा तेल घालू नका. तो एका वाटीत काढा. त्यावर 1 चमचा दही ठेवा. अगरबत्तीची थोडी विभूती टाका. 2 काळी मिरी ठेवा आणि 1 आणखी लाल मिरची ठेचासहित खोचा. आता मुलांचा पाठावर बसवा. त्याचे तोंड पूर्व दिशेला असू द्या. त्यानंतर ही वाटी मुलांच्या डोक्यावरून पायापर्यंत 7 वेळा ओवाळा. मनात प्रार्थना करा, माझ्या मुलावर असलेले सर्व नकारात्मकता, नजर दोष, अडथळे आणि संकटे दूर व्हावेत. त्याला उत्तम आरोग्य, बुद्धी, यश आणि गुरूंच्या आशीर्वादाने लाभो. उपाय पूर्ण झाल्यावर ही वाटी घराबाहेर एखाद्या झाडाखाली किंवा पक्षी खातील अशा सुरक्षित ठिकाणी ठेवावी. जर मुलगा बाहेर गावी राहत असेल तर त्यांच्या फोटोवरून हा उपाय करता येतो. मुलांना गुरुपौर्णिमेला काय शिकवावे? या दिवशी मुलांना आई वडिलांच्या पाया पडायला सांगा. शिक्षकांना नमस्कार करायला सांगा. शक्य असल्यास
एक फूल देऊन त्यांचे आभार मानायला सांगा, कारण गुरूंचा आशीर्वाद हे जीवनातील सर्वात मोठे धन आहे. महत्त्वाची सूचना मंडळी, हा उपाय श्रद्धा आणि विश्वासाने केला जातो. हा कोणताही अंधविश्वास पसरलेला हेतू नसून परंपरेत सांगितलेला एक धार्मिक उपाय आहे. कोणतीही अडचण असल्यास आवश्यक त्या तज्ज्ञांचा सल्ला घेईल तितकेच महत्त्वाचे आहे. मला आशा आहे की गुरुपौर्णिमेबद्दलची ही माहिती आणि हा उपाय तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. असं धार्मिक, आध्यात्मिक आणि माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलसोबत कायम जोडले राहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.